कोणाला काही एक्सप्रेस करायचं असेल तर तुम्ही पुढे येऊ शकता, बिंदासपणे एक्सप्लेन करा की आम्हाला आवडेल, म्हणजे आम्हाला एनर्जी देईल पुढच्या 1 वर्षामध्ये परत काम करायला. अनेक प्रश्न आहेत, प्रत्येकाला आर्थिक अडचणी असतात, मानसिक ताण असतो, काही असतं, परंतु ज्या वेळी या अडचणी आमच्या समोर आल्या त्यावेळी प्रयासची संपूर्ण टीम सोबत होती, उभी होती. त्यांनी वेळोवेळी लढ म्हटलं, म्हणून प्रत्येकजण आज लढतो आहे. प्रयासनी जे प्लॅन केले, जे 1 वर्षाचं जे त्यांचं ड्युरेशन होतं आणि प्री प्लॅन जे सगळं स्ट्रक्चर त्यांनी सांगितले होते आणि ते आज कंप्लीट केले. 1 वर्ष मागे जाऊन बघितलं तर कळते की आपण काय होतो आणि आज काय आहोत ते ठामपणे पुढच्या व्यक्तीला सांगू शकतोय. खूप चेंज कळले आणि बाय द वे सगळ्या फॅकल्टी मेंबरकडून खूप काही शिकण्यासारखं मिळालं. UPSC जे इन्व्हायरमेंट हवं आहे आणि ते प्रत्यक्षात ते प्रयासनी करून दाखवलेलं आहे. ज्या वेळी मला अडचणी पडल्या मी मुख्यतः आदित्य सरांना आणि चैतन्य सरांना भेटलेले. नोट्स कशा काढायच्या, नेमकं काय डिमांड काय आहे क्वेश्चनची, म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे जास्तीत जास्त महत्त्व देतात इथं प्रयासमध्ये. प्रयासचं हे एक महत्त्वाचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे ते क्लासमध्ये शिकवताना रोज आपल्याला जे शिकवत आहेत ते टॉपिकवरती प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन देणार, त्याचा आन्सर कशा प्रकारे, क्वेश्चनची डिमांड काय आहे, नेमकं त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं काय, म्हणजे आणि लवकरात लवकर ते आपल्याला चेक करून पण दिलेत. आणि वीकली टेस्ट हे खूप माझ्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाचं ठरले. माझ्या मनातलं म्हणजे उत्तरलेखनाची जी ही भीती होती ते थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. UPSCसाठी जे योग्य वातावरण लागतं, योग्य गायडन्स लागतं, ज्या प्रकारे UPSC परीक्षा कंडक्ट करते त्या प्रकारे विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे कसं हँडल करायचं हे प्रत्येक मार्गदर्शन प्रयासनं केलेलं आहे. आणि यापुढे मी प्रयासची अटॅच राहील आणि सर पण मला सातत्यानं मार्गदर्शन करत राहील. त्याच्यासाठी धन्यवाद. थँक्यू प्रयास. मुझे बहुत छोटे छोटे डाउट्स थे, बट सर ने उसके डाउट्स मतलब उसके जो प्रॉब्लम्स थे सर ने जिस हिसाब से डिस्कस किए, तो आई थॉट कि दिस इंस्टीट्यूशन इज़ वेरी ग्राउंडेड. मतलब यहाँ पे सब ने एक दूसरे को इतना अच्छे से संभाला है. मुझे जब ब्रेक डाउन हुआ था तब मुझे ऐश्वर्या मैम ने मुझे बहुत हेल्प की है, उसके लिए आई एम वेरी थैंक यू मैम. एक अधिकारी म्हणून आपल्या व्यक्तिमत्वात ज्या गोष्टींची भर पडायला पाहिजे तिथपासून बारीक सारी गोष्टी अभिलाष सरांकडून समजत गेल्या आणि त्याच्यामुळे प्रचंड कॉन्फिडन्स वाढला. अभिलाष सर थँक्यू, मनापासून थँक्यू. प्रोफेशनल लेवलला असेल तेवढंच पर्सनल लेवलला जो गायडन्स द्या म्हणजे आपल्याला प्रत्येकाला हवा असतो. जिथे जिथे तुम्हाला गरज पडली तिथे तुम्ही अगदी मोकळेपणाने टीचर्सकडे आलात आणि आय होप की येणाऱ्या पूर्ण काळामध्ये तुम्ही तितक्याच मोकळेपणाने याल. जी प्रयासची स्कॉलरशिप होती ना त्यामुळे मी इथं आहे. नव्हती घरच्यांच्या तेवढी पैसे भरण्याची, ऑलरेडी कॉलेजचे भरून कंटाळले होते घरचे बाई. स्टार्टिंगला पुण्यात आली तेव्हा मी वेगळ्या क्लास जॉईन केलेला, पण ती माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक झाली होती आणि त्याचा एक्सपिरियन्स आज मला येतोय. कारण मी जर त्या क्लासला असते ना तर आज जी माझी डेवलपमेंट झाली ती कधीच झाली नसती. लाइक सब कुछ टाइम पे है, वेल मैनेज्ड है और बहुत चीज़ें हैं जो पे यहाँ पे अच्छी मिलती है आपको. सूरज को चमकने के लिए ज़रूरत नहीं दिए के उजालों की और गुलाब के फूलों को महकने के लिए ज़रूरत नहीं इत्र के फुहारों की. थैंक यू. UPSC काय आहे ही जर्नी समजून घ्यायचं असेल ना तर पहिले तुम्ही आदित्य सरांना भेटा. मी एक सांगू शकते की प्रयास ही एक अशी फील्ड आहे तुम्हाला कधीच चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. प्रयास ही एक अशी जागा आहे की तुम्हाला फक्त UPSC बद्दलच नाही तर आयुष्य कसं जगावं किंवा आयुष्यात एक माणूस म्हणून कसं व्हावं ते प्रशिक्षण तुम्हाला इथं भेटतं. आणि प्रयास माझ्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे. पण एक दिवस मी इथे डेक्कनच्या स्टॉपला उभा होतो, अचानक मेसेज आला की प्रथमेश यू गॉट 100% स्कॉलरशिप. मला पहिले तर बिलीव्ह नाही झालं, मग नंतर 1-2 तासानंतर जेव्हा फोटो पाहिला तेव्हा नंतर बिलीव्ह झालं की हा भेटलं बाबा. तर प्रयास होतं म्हणून माझं आज मला वाटतं की 90% सिलेबस मी पूर्ण कंप्लीट करू शकलोय. प्रयास ही संस्था माझ्या UPSC प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरली. जे काय वास्तव आहे किंवा योग्य मार्गदर्शन आणि टॉप क्वालिटी टीचिंग स्टाफ हे प्रयासचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक नामांकित क्लासेसच्या गर्दीतही प्रयासने आपलं वेगळं आणि सशक्त स्थान निर्माण केलेलं आहे. जेव्हा आपली परीक्षा 2-3 मार्कांनी चुकते किंवा फायनल लिस्टमध्ये नाव येत नाही तेव्हा मनात नैराश्य येतं. अशा वेळी आदित्य सरांचा प्रवास डोळ्यासमोर ठेवल्यावर आपल्याला आपली अडचण खूपच छोटी वाटायला लागते. सरांकडून फक्त अभ्यासच नाही तर चांगलं जीवन जगायचं कसं हे देखील शिकायला मिळालं. पहिलं तर मी पोलीस भरतीचा अभ्यास करत होतो आणि मुळात म्हणजे संगत ही लय इम्पॉर्टंट असत्या हे मला आता ह्याच्यात समजलं या 2 वर्षात. सर्वांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही सर्वप्रथम UPSC करण्याचं डिसिजन घेतलं आणि इथं आलात आणि त्यातही तुम्ही प्रयाससारख्या एक नावाजलेल्या संस्थेमध्ये आलात त्याबद्दल सर्वांनी प्रथम आपल्या नशिबासाठी टाळ्या वाजवा की त्यांनी तुम्हाला साथ दिली.
इमोशनल अटॅचमेंट्स आहेत आपल्या विथ रिस्पेक्ट टू इन्स्टिट्यूशन, त्याच्यामुळे आपण इथे आहोत अँड दॅट इज द प्रायमरी रिझन दॅट ब्रिंग्स अस अलॉंग. पण इथं आल्यानंतर प्रयासनी मला भरपूर काही माहिती दिली, प्रत्येकाने समजून घेतला, त्याच्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. सगळ्यांनी मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू आणि थँक्यू सो मच. ऑफकोर्स मी प्रयासचा स्टुडंट आहे, खाली पडणार नाही एवढी गॅरंटी आहे. आपल्याला हीच परिस्थिती बदलायची. ही सिस्टीम बदलण्यासाठी मला वाटतं आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी आमची जी प्रशंसा केली त्याच्याबद्दल धन्यवाद. पण मी एकच म्हणेन की ज्याच्यासाठी तुम्ही इथे येऊन आम्हाला जे 2 शब्द तुम्ही आमच्याबद्दल बोलले तेच आमचं काम आहे. त्याचा तुम्हाला फायदा होतो आहे आणि तुमच्या हातून 2 शब्द तुम्हाला आमच्याबद्दल बोला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे. सो तुम्ही जेव्हा लिस्टमध्ये याल तेव्हा आम्हाला आणखी छान वाटेल. सो त्यासाठी ट्राय करा आणि 25 मेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. परीक्षा आहे ठीक आहे मान्य, पण परीक्षा तुमच्यापेक्षा मोठी नाही. परीक्षा ही कधी व्यक्तीपेक्षा मोठी नाही आहे आणि एक परीक्षा आपण लायकी ठरवत नाही. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं की मॉक टेस्टमध्ये कमी आले, या अटेम्प्टला कमी आले, 4 अटेम्प्टनंतर कमी आले, नाहीच झालं, इट डझंट मॅटर. माणूस म्हणून आपण परीक्षेपेक्षा मोठा आहोत. माणूस म्हणून आपण खूप काही वेगळं अचीव करू शकतो. जर परीक्षेलाच घेऊन बसलो असतो तर आमच्यापैकी आज कोणी तिथं होऊ नसतं, बरोबर. सो ते एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रामाणिक राहा, कारणं द्यायची सवय लावायची, रडायचं नाही, दुसऱ्यांना पण द्यायची नाही आणि स्वतःला पण द्यायची. दुसऱ्यांना तर द्यायचीच नाही, चलो दुसऱ्यांना देतो आपण, पण जेव्हा आरशात बघतो तेव्हा स्वतःला जाणवतं की आपण कारण दिलं. कारणं द्यायची नाही, जे झालं ते ॲक्सेप्ट करायचं, चुका मान्य करायचं, पुढे जायचं. सगळ्यात शेवटी एकच, करत राहा, होत राहील. ठीक आहे, चलो थँक्यू.